पारडशिंगा निवासिनी सती अनुसया आईचे संपूर्ण परिचय आणि जीवनलीला. पारडशिंगा हे गाव नागपूर पासून 70 किलोमीटर दूर असलेले काटोल तालुक्यातील गाव. निसर्गरम्य व ऋषीमुनींच्या तपश्चर्येने पावन झालेल्या पारडशिंगा गावात भक्ती कुटुंबात पिता रामजी पाटील व माता अणाईच्या पोटी 5 मे 1926 साली चैत्र अष्टमीला भक्त वत्सल आई अनुसयेचा जन्म झाला. आई वडील योगेश्वर मेरेराम बाबांचे शिष्य. नारायणपूरला हनुमंतरायाच्या देवळात बाबांचा सत्संग घडला व सुवास भक्ती कुटुंबात दरवळला. एके दिवशी अणाई मातेस पानगा सेवन करावयास देऊन बाबांनी कृपाप्रसाद दिला व अनुसयेच्या रूपाने तो फळ आला. बालपणापासून आईचे होठ हालायचे व त्यातून अखंड नामस्मरण व्हायचे. आई 3 वर्षाच्या असताना वडिलांनी आईला मांडीवर घेऊनच उमरी येथील श्री जंगलूजी खंडाईत यांच्याशी विवाह संस्कार पार पाडला. उमरीला सोहमनाथ बाबांचा ध्यास लागला. त्यांचे शिष्य बाळा महाराजांची अखंड ध्यानधारणा व योग साधना माता बघायची. बाळा महाराजांची कृपादृष्टी लाभली व मातेत बदल जाणवू लागले. उमरी येथे पाणी भरायला माताजी गेल्या असताना एका खोल विहिरीत पडून त्यांना कोणताच अपाय झाला नाही. त्यानंतर त्यांना माहेरी आणण्यात आले. आईची भ्रमंती एकसारखी सुरू होती. कुठेही जाणे, काहीही खाणे, कुणाची ओळख नाही, कुणाची आसक्ती नाही. देवळात नाही तर नदी नाल्यांचा आश्रय घेऊन रात्रभर राहणे, अशा विरक्त वृत्तीमुळे सर्व चिंतित झाले. पागलपणाचा ठपका मातेवर ठेवण्यात आला व हा पागलपणा घालविण्यासाठी उपचार करण्यात आले. परंतु काहीच परिणाम झाला नाही. शेवटी उपचार करणारेच मातेला शरण आले. श्री जंगलूजींनी दुसरे लग्न केले. माताजी नाममात्र असलेल्या संसार बंधनातून मुक्त झाल्या व विदेही अनुसया माता बनल्या. मातेने घरदार सोडले. रानावनात, भर उन्हात, वादळी मुसळधार या पावसात, थंडीत, दिगंबर अवस्थेत त्या भटकू लागल्या. त्यांना असह्य यातना सहन कराव्या लागल्या. पागल पागल म्हणून त्यांचा छळ होऊ लागला. त्यांच्यावर विषप्रयोग करण्यात आला. एकदा सापाने दंश केला, परंतु कशाचाच विपरीत परिणाम आईच्या शरीरावर झाला नाही. विषारी कीटकनाशके, काच, माती, गोटे, पालापाचोळा खाऊन जगत होत्या. आई घरोघरी जाऊन भिक्षा मागायच्या. कुणी द्यायचे तर कुणी टवाडी करायचे. आईची कृपादृष्टी सर्वांवर होती. रात्रिका आई कुठेतरी अंधारात बसून राहत असे, तेव्हा जाणारे येणारे घाबरायचे. आई त्यांना म्हणायची, भिऊ नको, मी होय अनुसया, असं म्हणून प्रेमळपणे त्यांना हाक द्यायची. स्वदेहाला तापवून वज्राप्रमाणे त्यांनी आपला देह कठीण बनविला. अशा प्रकारे लोकात राहून लोकघात सहन करीत मातेची कठोर तपश्चर्या सुरू होती. श्री एकनाथ महाराज, शंकरानंद महाराज, चरणदास महाराज, तुकडोजी महाराज, लहानोजी बाबा, गाडगे बाबा, कैकाडी बाबा आदी संतांनी मातेच्या महानतेचा परिचय जनतेला करून दिला. 1966 साली परमहंस पुंडलिक बाबा पारडशिंगा गावात हरिनाम सप्ताहानिमित्त सप्तमीला आले असता मातेची व त्यांची दृष्टादृष्टी झाली व दहीहांडी न फोडता निघून गेले. आई अनुसूया सर्व समर्थ असल्याची जाणीव त्यांनी करून दिली व मातेला शरण जाण्यास सांगितले. शेवटी दहीलाहीचा कार्यक्रम आईच्या हस्ते पार पाडण्यात आला. तेव्हापासून अधिक भक्त मातेच्या चरणी येऊ लागले. भक्तांना मातेच्या दिव्य शक्तीचा अनुभव येऊ लागल्यामुळे दिवसेंदिवस लोकांची श्रद्धा आईचरणी दृढ होऊ लागली. अनेकांना त्यांच्या अपेक्षेप्रमाणे लाभ होऊ लागला. विभक्त संसार जुळविणे, संसारिक सौख्य लाभणे, भक्तांना अपघाती वाचविले, न कळत अकस्मात रोग्यांच्या घरी जाऊन मरणासन्न अवस्थेतून त्यांना उठविणे, विकलांगांचे अपंगत्व दूर केले, पारडशिंगा नगरीला पाणशेत होण्यापासून वाचविले, आंधळ्याला दृष्टिदान दिले, मृताला जिवंत केले,
मंदिरावर वीज पडली असता विजेचा प्रखर गोळा मुखी पचविला. आई भक्तोद्धारार्थ दूरदेशी दूरप्रांती गेल्या. गुजरात, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र आदी प्रांतातील प्रमुख शहरी कधी विमानाने तर कधी मोटारीने आई स्वतः गेल्या. या प्रांतात मोठ्या मोठ्या प्रमाणात मातेचा भक्त परिवार आहे. भक्त ज्या स्वरूपात मातेला पाहित त्या स्वरूपात आईने त्यांना दर्शन दिले. दिल्लीला साई मंदिरात साई रूपात दर्शन दिले. गाणगापूरला नृसिंह सरस्वती भीमा अमरजा संगमावर औदुंबरातली माताजींना दर्शन देण्यासाठी आले व हा सोहळा हैदराबादच्या भक्तांनी डोळे भरून पाहला. तसेच महालक्ष्मी, दुर्गा, पार्वती, अंबादेवी, सद्गुरू गजानन स्वरूपात दर्शन दिले. जो ज्या देवाचा उपासक असेल त्यांची मनोकामना त्या त्या रूपात दर्शन देऊन मातेने पूर्ण केली. आई त्रिकालज्ञानी आहेत. भक्ताने काय आणले ते जाणून नेमक्या त्याच वस्तू त्या मागत. भूत, भविष्य, वर्तमान सांगून भक्तांना सावध करीत. भक्तासोबत त्यांच्याच भाषेत बोलून त्यांच्या समस्या सोडवितात. मलमूत्रविष्ठा अमृता समान याचाही अनुभव भक्तांना आलेला आहे. कॅन्सर सारख्या दुर्धर व्याधी मलमूत्र सेवनाने क्षणात दूर झालेल्या आहे. अमेरिकेत राहणाऱ्या नलिनी कनुजाला अपघाती वाचविले तर स्पेनमध्ये स्वामी सत्यानंदजीला दर्शन दिले. फ्रेंच पती पत्नी सोबत त्यांच्याच भाषेत बोलल्या. होडीत पाय टाकून बसल्या असताना अग्नी त्यांना भाजू शकला नाही. एका गुरुपौर्णिमेला पाण्याने दिवा रात्रभर जळत राहिला. त्याचबरोबर देशाचे कसे होईल, खऱ्याची ओळख नाही असं म्हणून देशाविषयी आई नेहमी चिंतित असायच्या व जिथं देवाचा हात पुरत नाही तेथं अनुसया पुरते असं म्हणून सामर्थ्याची जाणीव करून द्यायच्या. जे जे भेटे भूत ते ते मानी भगवंत याची जाणीव आईने आपल्या कृतीतून करून दिली. मानवावर तसेच पशु पक्षी कृमी कीटक या सर्वांवर सारखी प्रीती. कुत्रा आईचा लाडका. त्याला सोबत घेऊन आई जीव घालायची, पाणी पाजायची, जवळ झोपवायची, थोपटायची. एकदा एका लहान पिलाचे शेपूट घेऊन आई झोके देऊ लागली व म्हणाली, माझ्या बापूचं कौतुक सारं जग पाहीन. म्हणून त्याचे पटापटा मोके घ्यायची. म्हणूनच कुत्रे सदैव आईसोबत असायचे. कुत्र्याच्या रूपात प्रत्यक्ष माऊलीने दर्शन सुद्धा भक्तांना दिलेले आहे. येथे पंढरपूर, नांदेड म्हणून करकाटेवर ठेवून भविष्यवाणी सुद्धा केली. अशा प्रकारे देशातील अनेक भक्तांना अनेक ठिकाणी दर्शन देऊन मातेने कृतार्थ केले व कृपादृष्टी वर्षाव करून समृद्ध केले. विज्ञानाला अतर्क व असाध्य गोष्टी मातेने सहज साध्य केला. मानव निसर्ग यंत्रावर मात करणारे व भक्तांना आदिभौतिक, आदिदैविक व आध्यात्मिक सुख प्रदान करणारे अनेक दृष्टांत विस्तृतपणे या गाथेतच आहे. देशातील साधुसंत, पंडित महंत, बुद्धिवादी, वकील, डॉक्टर, राव, रंक अशा सर्व स्तरातील आईचा भक्त परिवार देश विदेशात विखुरलेला आहे. आईचा जीवनगाथेत चमत्कार मुळीच नाही. प्रत्यक्ष आईने कोणताच चमत्कार केलेला नाही. भक्तांना वरवर वाटणारे चमत्कार हा त्यांच्या दिव्य शक्तीचा साक्षात्कार असून अभक्तांसाठी तो निर्मळ जीवनाचा आविष्कार आहे. कृपादृष्टीचा हा वर्षाव आहे. ढोंगी साधू किंवा बुवाबाजी न करणारे लोक आईसमोर क्षणभरही थांबत नव्हते. जो थो उठला, बुवा व्हायला बसला अशा प्रकारे कणखरपणे अशा ढोंगी बुवांना आई बजावून सांगत. म्हणून सर्व स्तरातील भक्त आईकडे दृढ होऊ लागले. आईची भक्तोद्धाराची कृती साधी सरळ आहे. त्यांच्या कृपादृष्टीचा वर्षावच भक्तांना तारक आहे. भक्तांच्या जवळ जाऊन डोळ्यात डोळे घालून ममतेने आई आपल्या लेकराकडे पाहायच्या व पाठीवरून, डोक्यावरून हात फिरवायच्या. भक्तांनी अर्पण केलेले नारळ, नारळाकडे न पाहता 2 बोटाने धरून व भक्तांच्या डोळ्यात पाहून लिलया फोडीत असे. 300 ओले नारळ रात्रभर जागून व अखंड नामस्मरण करून आई फोडत. त्यांनी अर्पण केलेले हार निरखून त्यातील फुले त्या भक्ताकडे फेकून दिव्याजवळ जाऊन जाडीत असे. ही उठण्या बसण्याची कृती प्रत्येक भक्तासाठी माताजी दिवसभर करीत असे
कुठेच थकवा नाही की त्रास नाही. आईची डावी मूठ सदैव बंद असे. 2 बोटानेच बदाम किंवा नारळ आई फोडीत असे. भक्तांनी अर्पण केलेला नैवेद्य जिभेने चाटून आई दूरवर फेकत असे. फेकते थे काय वय म्हणून विचारायच्या व भुकेलेल्याला जीव घालते म्हणून सांगायच्या व हजारो जीवांची क्षुधा तृप्त अन्न पाणी फेकून शांत करायच्या. आण काय रांदल थे, काय काय जेवला, मार कटकट, मन गाणं, बसून जाणं, फेकते ते काय वय. हे वाक्य आईने ही वेगवेगळ्या काळात वेगवेगळ्या वेळी भक्तांना दिशा दाखवून त्यांचा उद्धारार्थ सदैव उच्चारण करून भवसागर पार करण्याची गुरुकिल्ली भक्ताकडे सोपवली. अशा प्रकारे 70 वर्षेपर्यंत आई आपल्या लेकरासाठी आवश्यक अन्न पाणी सेवन न करता चंदनाप्रमाणे झिजून त्यागून आपल्या लेकरांना सुगंधित व सुसंस्कारित करण्यासाठी अहोरात्र झटल्या. अशातच 1966 सालात ऑगस्ट महिन्यापासून आईची प्रकृती दिवसेंदिवस खालावू लागली. सलाईन लावण्याकरिता गुंगीचे इंजेक्शन जबरदस्तीने देण्यात आले, परंतु ते इंजेक्शन आईला गुंगी आणू शकले नाही. कोणताच औषधोपचार चालला नाही. शेवटी स्वतः यातना सहन करून दुसऱ्यामध्ये चेतना निर्माण करणारी माता अनसुया पौष वद्य द्वितीया 10 जानेवारी 1997 साली रोज शुक्रवारला सकाळी 9:40 सूर्यनारायणाचे अंतिम दर्शन घेऊन ब्रह्मलीन झाल्या. आपल्या असंख्य लेकरांना पोरक करून आई एकाएकी देह सोडून गेली. पाण्याविना जशी मासोळी त्याचप्रमाणे देशविदेशातील आईच्या भक्तांची स्थिती झाली. आई देहाने गेल्या तरी त्यांच्या भक्तोद्धाराचं कार्य अखंड सुरूच आहे. मूर्तिरूपात श्री क्षेत्र पारशिंगा येथे माताजी विराजमान आहे. संजीवन समाधीतील काया भक्तांची अमृत संजीवनी आहे. आजही भक्तांना याबाबत अनेक अनुभव येत आहेत. मातेचे प्रत्यक्ष दर्शन होत आहे, म्हणून भक्तांची पावले कळत नकळत श्री क्षेत्र पारशिंगाची वाट चालत आहे. अशा प्रकारे माताजी निष्काम व विरक्त जीवन जगून असामान्य व अलौकिक कार्य करीत आहे. जगाला नियंत्रण करणारी ती एकमेव शक्ती असून अखिल ब्रह्मांडांची जनिता आहे. परमेश्वराला ही जन्म देणारी परमेष्ठी माता आहे.